सोडलेलीच आहे ना, उपयोगच घेतला ना त्यांनी. त्यांनी उपयोग करून घेतला. त्यांनी फक्त त्यांचं पोळी भाजून घेतली. ते लोक कसे भेटत होते, काय करत होते, त्या लोकांचे काय काय भानगडी दुसऱ्या ते सुद्धा सांगणार आहे. निवडणुकीत फायदा करून घेतला आणि आता माझ्या पतीला बळीचा बकरा बनवलंय. निवडणुकीत त्यांच्या मदतीनं हे निवडून आले आणि आता मात्र त्यांचाच गेम करतायत. माझ्या पतीला एकट्याला अडकवतायत. पण मीही आता यांची सर्व भानगडी बाहेर काढणार आहे, तेही मीडिया समोर काढणार. हे विधान आहे वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांचं. हा इशारा त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंना दिला आहे का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नमस्कार, मी मल्हार. हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोका दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड हा पुरता अडकल्याचं बोललं जातंय. त्याच्या बाहेर येण्याचे मार्गही हळूहळू बंद होत आहेत. दरम्यान या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत असल्यामुळे वाल्मिक कराड सोबत इतरही निकटवर्तीय नेते त्याचे अडकू शकतात. अर्थात त्यांचे कारनामे बाहेर येऊ शकतात. त्यापैकी एक नाव म्हणजे मंत्री धनंजय मुंडे. म्हणूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सर्वच स्तरातून जोरदार मागणी होऊ लागली आहे. दरम्यान इतर नेते आणि विरोधक राजीनामे मागतायत, हे ठीक आहे. मात्र आता वाल्मिक कराड याच्या पत्नीनं धनंजय मुंडे यांना सूचक इशारा दिला आहे का, अशी चर्चाही सुरू झाली आहे. तर झालं नेमकं असं. वाल्मिक कराडवर मोक्का लागल्यानंतर बीडमध्ये तणावपूर्वक वातावरण निर्माण झालंय. वाल्मिकचे कार्यकर्ते पेटून उठलेत. तर वाल्मिकच्या निकटवर्तीय नेत्यांनी देखील आपली बदनामी होऊ नये म्हणून त्याच्यापासून लांब राहणंच पसंत केलंय. माध्यमांसमोर आपली बाजू मांडण्यासाठी आलेल्या मंजिली वाल्मिक कराड यांनी मात्र थेट इशारा दिलाय. माझ्या पतीला एकट्याला बळीचा बकरा बनवलं जातंय. पद्धतशीरपणे त्यांचा गेम केला जातोय. निवडणुकीच्या वेळी जेव्हा त्यांना गरज होती तेव्हा हे आमच्या दारी यायचे. निवडणूक झाली, निवडून आले आणि आता आमचा काही संबंध नाही असं दाखवतायत. परंतु लक्षात ठेवा, माझ्याकडेही यांच्या भानगडी आहेत, जे आता मी मीडिया समोर खुल्या करणार आहे. यांनाही आता सुट्टी नाही, असं म्हणत मंजिली कराड यांनी इशाराच दिलाय. लोकांनी अण्णांची साथ सोडली असं वाटतं. सोडलेलीच आहे ना, उपयोगच घेतला ना त्यांनी. त्यांनी उपयोग करून घेतला. त्यांनी फक्त त्यांचं पोळी भाजून घेतली. निवडून येण्यासाठी वगैरे त्यांनी उपयोग करून घेतला. आता त्यांना वरचे काही गोष्टी हव्यात, त्या गोष्टी वरच्या राजकारणासाठी त्यांना काही गोष्टी बाजूला करायच्या. त्यांना त्या गोष्टी बाजूला करून त्यांना त्या जागेवर यायचंय. त्याच्यासाठी त्यांचा हा प्रकार सगळं काही चालू आहे त्यांचं. त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव जरी घेतलं नसलं तरी निवडणुकीत धनंजय मुंडे यांना निवडून आणण्यासाठी वाल्मिक कराड यांनी मेहनत घेतली होती. म्हणूनच मंजिली कराड यांचा रोख नेमका मुंडेंकडेच आहे असंच बोललं जातंय. एकदा त्यांचं विधान ऐकूयात. तसंच मी माझा न्याय मनोज जरांगे यांच्याकडेच मागते. तुम्ही जसं मराठा समाज म्हणून तिथे जाऊन न्याय मागता, मग मी सुद्धा मराठा समाजाचीच व्यक्ती आहे. मी सुद्धा मराठा म्हणून माझ्या मराठा समाजाच्या बांधवांना आणि वंजारी समाजाच्या दुसऱ्या बांधवांना आवाहन करते, मला सुद्धा न्याय पाहिजे. आज माय बहिणीवर अन्याय होत असेल, कुटुंबावर अन्याय होत असेल तर तिला न्याय मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. जो न्याय मी आज मागते तो न्याय तुम्ही कसा देणार आहात ते तुम्ही मला सांगावं, असं मंजिली कराड म्हणाल्या. तेव्हा या प्रकरणात येत्या काळात कोणतं नवीन वळण येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.